आधीच खूप गोंधळ झालेत रे, अजून वाढायला नको. प्लीज तू काही बोलू नकोस. जीव म्हणजे खेळणं नाहीये, पण अमृत आता खेळणंच आहे ना आपल्यासाठी. जानकी वहिनींचा हक्क आणि अधिकार तुमच्याच चोमडेपणामुळे जर धोक्यात येणार असेल तर माझ्या इतका वाईट माणूस कोणीही नाही. पांडुरंगा शपथ सांगते, या माणसाला मी सोडणार नाही. हात कापून घेण्यामागे पण आर्यनचा काहीतरी हेतू असणार. तुम्हाला जसं वागायचंय ना तसं तुम्ही वागा, आणि मला जे करायचंय ते मी करेन. मी जरा बाहेर जाऊन येऊ का? तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये माझी, पण तुझी कर्म मला गप्प बसू देतील असं वाटत नाही म्हणून विचारतोय. कुठे चाललीस? आता या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ हे पण तुम्हीच मला सांगा. जास्त जीभ चालवू नको. विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे. कुठे चाललीस? मी कितीही खरं बोलत असले तरी तुम्हाला ते खोटंच वाटतंय. उगाच डोकं फिरवू नकोस माझं. खरं खरं सांग, कुठे निघालीस? नेहमीसारखं देवळात चालली आहे, मार्केटमध्ये चालली आहे, गणेशच्या शाळेत चालली आहे, असली खोटी उत्तर नकोत मला. खरं खरं सांग, कुठे निघालीस? मी आर्यनला भेटायला चालली आहे, हॉस्पिटलात. इतकी निर्ढावलीस की माझ्यासमोर खोटं बोलण्याची सुद्धा गरज वाटत नाही तुला? मी स्वतःसाठी कधीच तुमच्याशी खोटं बोलले नाही आणि कधी बोलणारही नाही. उगीच उलटी उत्तर देऊ नकोस. जा, तुला जायचं ना त्याच्याकडे? जा, चालती हो या घरात ना, जाऊन राहा त्याच्याकडे. मी काही केलं नाहीये, माझा पांडुरंग साक्षीला आहे माझ्या. आता एक क्षण जरी माझ्या डोळ्यासमोर राहिलीस ना तर हाताला धरून हाकलून देईन मी तुला. जा जानकी, जा. नाही जाणार. मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घ्या. तू अशी ऐकणार नाहीस. मला काय म्हणायचं ऐकून तरी घ्या. काही ऐकायचं नाही. तुझं मन ज्याच्याकडे ओढ घेते ना, जा त्याच्याकडे, निघून जा. असं काय करताय? मी आर्यनला भेटायला चालले होते कारण मला अमृतासमोर. नाव सुद्धा घेऊ नकोस तिचं. ती माझी मुलगी आहे, पण तुला मात्र या घरात अजिबात स्थान नाही. आता मला काय म्हणायचं ऐकून तरी घ्या. चालती हो. अरे अशी मजा आली होती म्हणून सांगतो तुला. अरे आपल्या गोळीनं सावधान असा ठाव घेतलाय. तू तिथं हजर असायला पाहिजे होतं. सावताच्या डोळ्यानं सावता पाहायला पाहिजे होतं. अमृता काय म्हणत होती रे? अरे काय नाही बोलली ते सांग. तू मनामध्ये जे जे आणलं असशील ते ते समजून बोलून टाकलं तिनं. मला सांग, रडत होती का रे ती? अरे अगदी पोटाच्या आतून रडत होती. आता कुणी बी काय बी म्हणलं तरी मी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. आर्यन बाबा निर्दोष आहे. जानकीला मी आयुष्यामध्ये कधीच माफ करणार नाही. सगळं बोलली बघ. आणि मम्मा? मम्मा काय म्हणत होती? नाही म्हणजे इतके दिवस दाबून ठेवलेला तिचा राग बाहेर आला की नाही? आमचं लग्न झाल्यापासून मम्मा जरा शांतच झाली होती. आता बघ जना काका, ती परत पहिल्यासारखी नक्कीच होईल. काय तसं काय बी झालं नाही बघ. आता तू जे जे काही बोललंस ना अगदी साप त्याच्या उलट वागली बघ. म्हणजे? अरे आर्यन बाबा अख्ख्या जगाचा विश्वास बसला, पण तुझ्या आईच्या डोक्यात संशय शिरलाय बघ. संशय? कोणाबद्दल? माझ्याबद्दल? तुझा नाही रे, एकंदर सगळ्या गोष्टीबद्दल. आता सुनबाई म्हणाली जानकी असं वागली, असं बोलली, पण तिचं म्हणणं असं की जानकीला मी जास्त ओळखते, ती असं कधीच करणार नाही. यामध्ये नक्कीच काहीतरी काळबेर आहे. फक्त एवढंच ना? मग ठीक आहे. आर्यन बाबा, तू आता इतकी दिवस लांब होतास, तू तुझ्या आईला ओळखत नाहीस. तिच्या मनामध्ये एखादी गोष्ट घुसली ना तर पार त्याच्या तळाशी गेल्या बगैर मागं हटत नाही बघ. ती गेली तळाशी तर जाऊ दे.
शेवटी माझी आईच आहे ना. तिला जरी कळलं ना की हे सगळं मीच केलंय, तरी मला पाठीशी घालावंच लागणार ना तिला. मला मम्माचं टेन्शन नाही. मम्माचं टेन्शन नाही म्हणजे? नाही म्हणजे मम्मा खूप स्ट्रॉंग आहे ग. ते जाऊ दे, मला सांग, सगळी औषधं मिळाली ना? हो, ही काय, लगेच देते. औषधं घेऊन लगेच काहीतरी खाऊन घेतो. खूप भूकही लागली आहे मला. हो हो, देते. तुम्ही हा काय प्रकार आहे नरसिंह? काही नाही आत्याबाई, मी पायात पाय अडकला आणि पडले मी. घरात आल्या आल्या चांगलं स्वागत केलं माझं. मी नसताना इथे काय काय झालं असेल याचा पूर्ण अंदाज आलाय मला. नाही आत्याबाई, खरंच पायात पाय अडकून पडले मी. पायात पाय अडकणं आणि ढकलून देणं यातला फरक कळतो मला. तू का बोलत नाहीस नरसिंह? मी परत आलेली पाहून आनंद नाही झाला तुला? अहो, असं काय करताय? तुम्ही येणार होतात म्हणून तरी यांनी मला. हो, मला दंडवत घालण्यासाठी तुला ढकललं. आत्याबाई, तुम्ही आतमध्ये चला, थोडी विश्रांती घ्या. अच्छा बाई, तू आज चल, विश्रांती घे, आपण निवांत बोलू. चल. म्हणजे बरंच काही बोलण्यासारखं आहे तर मग विश्रांती तरी कशाला? आत्ताच बोला ना. सांगण्यासारखं काही नाहीच आहे. नरसिंहाच्या चेहऱ्यावरची शांतता बरंच काही सांगून गेलेली. आता मला सगळं ऐकलंच पाहिजे. नरसिंहा, बोल. मम्मा, मम्मा, काय? काय झालं? कसला विचार करतेस? कुठे काय? खरं सांगू, तुझा विचार करत होते. अरे हो, तू औषधं घेतलीस? काय झालंय मम्मा? एनिथिंग रॉंग? काही नाही म्हटलं ना, तुम्हाला सांगितलंच नाही. तू औषधं घेतलीस? मम्मा, थोड्या वेळापूर्वीच तू स्वतःच्या हाताने मला औषधं दिलीस. काय झालंय मम्मा? सांग ना मला प्लीज. तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, पण या विषयावर बोलणं आता योग्य ठरेल की नाही याचा विचार करत होते. काय झालं मम्मा? प्लीज, हे बघ, जे काय असेल ते स्पष्ट सांग. मी बरा आहे आता. मला अमृताकडनं जानकीबद्दल कळलं. पण मला हे सगळं पटायला जरा अवघड जातंय आर्यन. म्हणजे जानकीसारखी मुलगी असं वागू शकेल याच्यावर माझा विश्वास नाहीये. मम्मा, मला तरी कुठे वाटलं होतं जानकी असं वागेल. आर्यन, हे सगळं खरं आहे? जानकी खरंच तुझ्या मागे? म्हणजे मम्मा,
तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? माझा माझ्यावर विश्वास आहे आर्यन. मी माणसं ओळखण्यात चुकू शकत नाही आणि जानकी सारखी मुलगी असं वागूच शकत नाही. मी जानकीला चांगलं ओळखते आणि तुलाही. मम्मा अगं तू असं बोलतेस. मला फसवू नकोस आर्यन. हा सगळा काय प्रकार आहे मला मला सगळं खरं खरं सांग. मम्मा जानकी. आर्यन तू पुन्हा मला उगीच काहीतरी कारण सांगू नकोस. हं मी पुन्हा तुझ्या बोलणार फसणार नाहीये. तुला माझी शपथ आहे. सगळं खरं खरं सांग. हा काय प्रकार आहे? अमृताचं लग्न झालं आणि तुम्हाला कुणालाही साधा फोन करून मला एक कळवावंसं सुद्धा वाटलं नाही. कसं सांगणार आत्याबाई? सांगण्यासारखं असं काही घडलंच नाही इथे. मग खोटं का सांगितलं? खरं सांगायचं धैर्य नव्हतं ते खोटं सांगायचं धैर्य आणलं कुठून? आत्याबाई, जे झालं ते एक वाईट स्वप्न होतं असं समजून आम्ही सगळे ते विसरलोय. तूही विसरून जा. अरे पण काय झालंय ते तर मला कळू दे, मग मी विसरायचा प्रयत्न करीन ना. जानकी, तुला सुद्धा वाटलं नाही की मला काही कळवावं म्हणून? आत्याबाई, जे सांगण्यासारखं होतं जे सांगण्यासारखं नव्हतं ते सगळं सांगून झालंय आता. मला वाटतं बाकीचं सगळं आपण नंतर बोलू. अरे देवा, म्हणजे अजून बरंच काही आहे तर सांगून टाक बाबा, सांगून टाक. पण इतके दिवस तुम्ही माझ्यापासून हे जे सगळं लपवलंयत ना, त्याच्याबद्दल तुम्हा कुणालाही माफी नाही. जानकी, तुला पण नाही. तिला कोण काय माफ करेल? जो कोणी माफ करेल तिला, त्याला मी माफ करणार नाही. म्हणजे अजून बरंच काही शिल्लक आहे तर. बरंच काही शिल्लक आहे तेव्हा. सगळी अब्रू, सगळी लाज वेशीवर टांगून निर्लज्जपणाचा नवा इतिहास घडवलाय हिनं. तिच्या गुन्ह्यांचा पाढा वाचायला अजून मी सुरुवातच केलेली नाही. माझं चुकलं. आमच्या सगळ्यांचंच चुकलं. पण आता एक एक घटना अशी घडत गेली, नुसतं पाहत राहण्यापलीकडे आमच्या हातात काहीही नव्हतं ग. आता तुला सांगितलं नाही कारण आमच्या पुढे दुसरा कुठलाही पर्याय होता का? शोधला असता तर सापडला असता, पण तुम्हाला मुळे तो शोधायचाच नव्हता. विशेषतः तुला, कारण तुझा त्या लग्नाला पाठिंबा होता ना. लग्नाच्या वेळेला तू आणि जानकी दोघंही तिथे हजर होतात, बरोबर?
दादानी प्रत्यक्ष डोळ्यांनी जे पाहिलं ते आणि तेवढंच तुला सांगितलं. जो त्याचा गैरसमज झाला होता आता तोच तुझा झालाय. हे तुझ्याबद्दल झालं. जानकीबद्दल ऐकतेय त्याचं काय? आत्या, आज जर नर्मदा वाहिनी असती तर तू अशी शंका सुद्धा घेतली असतीस? नाही ना. मी सुद्धा जानकीबद्दल अशी शंका सुद्धा घेऊ शकत नाही. तुझा जेवढा विश्वास आहे ना त्याच्या 10पट विश्वास होता माझा तिच्यावर. मग आत्या, अजून सगळ्या गोष्टी तुला नीट समजलेल्या नाहीयेत. सगळ्या गोष्टींचा उलगडा तुझ्या समोर झालेला नाहीये. तू प्लीज आत्ता कुठल्याही निष्कर्षापर्यंत येऊ नकोस. कुठल्याही निष्कर्षावर यायची माझ्यात आता ताकदच उरलेली नाहीये. असं म्हणून नाही चालणार आत्या. आपल्या घराची ही विस्कटलेली घडी आता फक्त तू घालू शकतेस. म्हणून तर वेड्यासारखी तू येण्याची वाट पाहत होतो ना मी. अरे मी कुठं कुठं पुरी पडणार आहे. आता तीर्थयात्रेला गेले होते म्हणून आले परत. उद्या काय होईल कोणी. नको ना असं काहीतरी बोलूस. खरं तेच सांगते. दर 1-2 महिन्यांनी या घरातली नाती गोती जर येणाऱ्या वाऱ्याप्रमाणे फिरायला लागली तर प्रत्यक्ष परमेश्वर जरी घराच्या दारात येऊन उभा राहिला ना तरी तो सुद्धा काही करू शकणार नाही. तो नाही हे घर वाचवू शकणार. मी आता काही करू शकत नाही. माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. जातो. नरसिंह किल्लेदाराला मुळापासून हादरून सोडायचं होतं मला. त्याच्या राजकीय कारकिर्दीत हस्तक्षेप करण्याइतका मी मोठा नाहीये. म्हणून माझ्या हातात जे काही होतं ते सगळं वापरलं मी. आणि म्हणून यासाठी तू अमृताचा वापर केला आर्यन? अमृता, जानकी, अहिल्या सगळ्यांचाच. आणि यात मी काही चुकीचं केलंय असं मला वाटत नाही मामा. नरसिंह किल्लेदाराला कधी ना कधी त्याच्या कर्माची फळं भोगायचीच. अरे मग त्याला शिक्षा कर ना. जानकीचा, अमृताचा, त्याच्या घरच्यांचा या सगळ्यात काय दोष आहे? माझा तरी काय दोष होता मामा? आणि तुझा तरी काय दोष होता? नरसिंह किल्लेदारांनी माझ्या बाबांचा खून केला आणि त्याची शिक्षा आपण भोगतोय का? का मला माझ्या आयुष्याची 11 वर्ष तुझ्यापासून लांब राहावं लागलं? का तुला एकटीला आयुष्याशी लढत पुढत जगावं लागतंय? का मामा? मग जर त्याच्यामुळे त्याच्या घरातल्यांना त्रास झाला तर बिघडलं कुठे? त्याचं काय बिघडलं माहिती नाही आर्यन, पण तुझं आयुष्य बिघडून जाईल रे. तो आपल्याशी कसा वागला त्याचा विचार आपण का करायचा? आणि तो जसा वागला तसंच आपण वागायला हवं असं आहे का? अरे मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? आपल्याला नरसिंहाचा सूड घ्यायचा पण तो आपल्या पद्धतीने, त्याच्या पद्धतीने नाही. आणि यासाठी मी माझा मुलगा, माझी सून गमावू शकत नाही रे. नाही गमावू शकत. अमृता तुझी सून नाहीये असं समज ना तू. अरे लग्न म्हणजे काय खेळ वाटला तुला? पाहिजे तेव्हा हो म्हटलं, पाहिजे तेव्हा नाही म्हटलं. अरे म्हणूनच तुला सांगत होते या सगळ्यात तू पडू नकोस म्हणून. तुझं आयुष्य, तुझं जग वेगळं आहे. खूप खूप छान आयुष्य आहे रे तुझं. नाही मामा, नरसिंह किल्लेदाराला संपवल्याशिवाय मी माझं वेगळं छान असं आयुष्य जगूच शकत नाही. आर्यन, आता पुढे तुझ्या आयुष्याला सुरुवात होतीये. अरे नुकतंच लग्न झालं तुझं. अमृतासारखी गोड बायको आहे. ती नरसिंहाची मुलगी असली म्हणून काय झालं? ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते.
तू फक्त तुझ्या संसारात लक्ष घाल. नरसिंहाचं मी बघून घेईन, माझ्यावर सोड. मी खंबीर आहे त्याच्याकडे बघून घ्यायला. हं? नाही मम्मा, मम्मा तू स्वतःला यात आणखी भरडून घ्यायचं नाहीस. मम्मा मी आहे ना. अगं तुझा मुलगा आहे तुझ्या हाताशी. आणि मम्मा तू कितीही म्हणालीस तरी आता हे प्रकरण मीच संपवणार.